हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आहे शनिवार 9 मार्च आणि काल रात्री आम्ही 8:30 पावणे 9च्या दरम्यान आलो होतो, पण इकडे आष्टीला न येता रुपाली चंद्यांच्या घरीच थांबलो, कारण दिवसभर प्रवासाने पण खूप थकायला झालं होतं। त्यामुळे मग सकाळी उठून चहा वगैरे घेऊन मग आष्टीला आले। आल्यानंतर मग सगळं आवरलं, राजचे जे काही सोबत बास्केट वगैरे नेलं होतं खाण्यापिण्याचं सामान वगैरे ते सगळं व्यवस्थित ठेवलं, कपडे वगैरे सगळे बॅगेतून काढले, जे काही धुवायचे कपडे होते बॅगेत समुद्रामध्ये भिजलेले वगैरे ते सगळे धुवून वगैरे काढले। आणि आता वाजलेत संध्याकाळचे 3-3:30 आणि मी आता चालले रुईला माहेरी। तिकडं महाशिवरात्री निमित्त 3 दिवस यात्रेचा उत्सव असतो, तर त्यासाठी चालले। तर भैया मला घ्यायला आलाय आणि राणी काल शिवरात्रीच्या आदल्या दिवशीच गेली ती, त्यामुळे मग आता तुम्हाला घ्यायला आलाय। आणि आत्या आणि हे आता उद्याच्याला येणार आहेत। तर या यात्रेची सुरुवात महाशिवरात्रीपासून होते। 3 दिवस ह्या यात्रेचा उत्सव असतो। तर पहिल्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जेवढे ज्योतिर्लिंग आहेत तर त्यापैकी कुठल्या तरी एका ज्योतिर्लिंगावरून ज्योत आणली जाते। ती ज्योत महाशिवरात्रीच्या दिवशी गावामध्ये येते आणि मग गावाच्या वेशीपासून तिला वाजत गाजत गावामध्ये आणून तिला गावभर मिरवली जाते। तर हे महाशिवरात्रीच्या दिवशी होतं आणि संध्याकाळी कीर्तन होतं आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज महादेवाची पालखी निघते। तर रात्री 10 वाजता ती पालखी निघते। तर आता आम्ही त्यासाठीच चाललोय, पालखीसाठी। महादेवाची मिरवणूक काढली जाते। ती मिरवणूक जवळपास रात्री 1:30-2 वाजेपर्यंत गावभर ती पालखी मिरवली जाते आणि आम्ही काकाच्या गाडीत चाललो होतो। भैया पप्पा ते सगळे गावातच होते, मग माझे छोटे काका राजू काका आम्ही त्यांच्या गाडीमध्ये चाललो होतो आणि मी व्हिडिओ शूट करत होते। तर ते म्हणत होते तर तुझा व्हिडिओ बंद कर, नाही तर मला त्या व्हिडिओमध्ये घेऊ नको, म्हणून आम्ही सगळे हसत होतो। आणि आता गावामध्ये आलोय तर ही अशी मंदिराला छान मस्त सजावट केली आहे आणि पालखी समोर मुलांसाठी जे मुलं आहेत त्यांना डीजे वगैरे लावलेला असतो आणि जे पप्पांच्या वयाचे किंवा जे काही थोडेसे त्यापेक्षा वयस्कर माणसं आहेत तर ते पालखी समोर छान जुन्या पद्धतीची लेझिम खेळतात। तर इथं आता ही पालखी निघालेली आहे। ह्या पालखीमध्ये महादेवाला बसवलेले मस्त फेटा वगैरे घालून आणि ही पालखी आता रात्रभर सगळ्या गावभर मिरवली जाते आणि गावामध्ये एक मस्त छान आनंदी उत्साह वातावरण असतं, कारण गावची यात्रा म्हणून नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेर गेलेले मुलं गावी आलेले असतात, लग्न झालेल्या मुली माहेरची यात्रा म्हणून आलेले असतात, सगळ्यांच्या घरी पाहुणे रावळे आलेले असतात। त्यामुळे एक छान वातावरण असतं त्या दिवसांमध्ये गावात।
आणि आता यात्रेचा तिसरा दिवस म्हणजे रविवारी. तर तिसऱ्या दिवशी काय असतं की गावामध्ये असे दुकानं लागले जातात, तर तिथं महिला मंडळी खरेदीला जातात. आणि इथं आम्ही आता आलो होतो खरेदीला. तर ही राणी आहे, मम्मीला पण तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले, राणीला पण पाहिलंय. आणि या आहेत अंजू काकी. तर आम्ही तिघी जणी आलो होतो आणि राजला मी घरीच ठेवलं होतं. आधी राजला फक्त सोबत आणलं होतं. राजची आजी आणि पप्पा आले होते, तर त्यांच्यापाशी घरीच ठेवलं होतं. तो जर आणला असता तर त्यांनी आम्हाला काहीच पाहू दिलं नसतं आणि खरेदी पण करू दिलं नसतं. त्यामुळे त्याला घरीच ठेवला. आणि पुरुष मंडळींसाठी हगामा असतो. यात्रेतल्या कुस्त्यांना हगामा म्हटलं जातं. तर तिथे एक महेश विद्यालय म्हणून स्कूल आहे, तर तिथं मोठं कुस्त्यांचं ग्राउंड आहे गावामध्ये. तिथं त्या कुस्त्या घेतल्या जातात. आणि माझा छोटा भाऊ निखिल, तो पण पहिलवान आहे. तो दरवर्षी कुस्ती करतो आणि यावर्षी पण करणार आहे. मी भैयाला सांगितलं होतं त्याचा व्हिडिओ काढून आण म्हणून, तर तो व्हिडिओ मला भेटला तर मी व्हिडिओच्या लास्टला ऍड करते. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जी ज्योत आणली होती, तर त्या ज्योतसाठी भैया माझा मोठा भाऊ तो गेला होता. यावर्षी घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे तर तिथून ती ज्योत आणली होती. तर तो पण मी व्हिडिओ लास्टला ऍड करते. आणि ही एवढी मोठी यात्रा भरती दरवर्षी महादेवाची. तर चला आता बघतो काहीतरी घरगुती वस्तू घेण्यासारख्या. निखिल धोंडे आणि खरंच यांची 10,000 रुपयाची कुस्ती समोर लागते.